बानूरगड उर्फ भोपालगड खानापूर आटपाडी तालुक्याच्या सीमेरेषेवर असणारा हा किल्ला भोपाल सिंह राजाने बांधल्याचा इतिहास, त्यामुळे भोपालगड आणि पायथ्याचे बानूरगड गावाच्या नावावरून बानूरगड. समोर ऐतिहासिक तळे, किल्ले बानूरगड. भैरजी नायकांचा इतिहास सांगणारा हा सांगली जिल्ह्यातील किल्ला. बानूरलिंगाचं मंदिर आणि त्याच्या समोर असणारी ही भैरजी नायकांची वृंदावन समाधी, चबुतरावर असणारी ही समाधी. युद्धामध्ये धारातीर्थ पडल्यानंतर याच ठिकाणी भैरजी नाईक येऊन त्यांचा शेवट झाला, असा हा इतिहास. समोर तटबंदी, दीपमाळ आणि तटबंदीत असणाऱ्या ह्या दोन पहारेकऱ्यांच्या दिवड्या. संपूर्ण परिसर सुशोभित केला असून जुने बानूरलिंगाचे मंदिर रंगरंगोटी करून सजवले आहे. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असणार हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचं बांधकाम. समोर मंदिराचा गाभारा, गाभाऱ्यात दोन नंदी, प्रवेशद्वार, ओम नमः शिवाय आणि महादेवाचे सुंदर चित्र भिंतीवरती काढलेले आहे. कातळ दगडातील प्रवेशद्वार, आतमध्ये बानूरलिंगाची मंदिराची रचना, ओम नमः शिवाय आणि शिवलिंग, वरती छताला असणाऱ्या घंट्या, छत हेमाडपंथी स्वरूपाचा, बाहेर असणारी ही पुरातन मूर्ती. एकंदरीत इतिहासाची आठवण करून देणारा हे एक ठिकाण. स्वराज्याचे गुप्तहेर भैरजी नाईक यांच्या इतिहासाचा हा साक्षीदार असणारा हा संपूर्ण परिसर आपणास काहीतरी सांगत आहे. तो इतिहास आपण जपला पाहिजे, जाणला पाहिजे. मंदिराची सुंदर बांधकाम आणि हा समोर सुंदर परिसर. एकंदरीतच 12 बुरुज आणि 12 वेस असणारा हा प्रचंड महाकाय किल्ला. पण आज या किल्ल्याचे मोजकेच अस्तित्व शिल्लक आहे. डोंगरावरती येणारे हे गुराखी, पावसाळ्यातील हा सुंदर नजारा, समोर विस्तीर्ण पठार, एवढा मोठा परिसर, पण अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतपतच या ठिकाणी किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत. समाधी, बानूरलिंगाचे मंदिर आणि पूर्वेस असणारे काही भाग, रानमेवा, देशी बोरांचा हा खजिना, अगदी झाड बोरांनी लपडून गेलेले आहे. याची चव ही न्यारीच. आणि तिथून समोर आपण किल्ल्याच्या अवशेषासमोर पोहोचत आहे आणि हे किल्ल्याचे अवशेष आपण पाहत आहोत. तटबंदी आणि अगदी मोजकेच अवशेष. समोर आपल्याला तटबंदीवरती जाण्यासाठी पायऱ्या दिसत आहेत. प्रचंड आकाराचा किल्ला, पण आज अगदी शेवटच्या घटका मोजत आहे. हा इतिहास संवर्धनातून अनेक संस्था जपत आहेत. त्यांच्या कार्यास मनापासून सलाम. स्वराज्याचा हा भगवा आजही त्याच प्रेरणेने फडकत आहे. असा हा राजांचा इतिहास जपणारा बानूरगड. समोर नाममात्र राहिलेली तटबंदी, संपूर्ण असा हा डोंगराळ परिसर, आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी
टेहळणी किल्ला, चोरवाट, तटबंदीला लागूनच असणारी ही सुंदर रचना, कातळ दगडातील घडीव काम, पहारेकऱ्यांसाठी 2 दिवड्या. मोठ्या किल्ल्यावरती तटबंदीतून बाहेर जाण्यासाठी जसे चोर दरवाजे असतात तसाच हा एक चोर दरवाजा आपल्या अस्तित्वावरून इतिहासाची सांगड घालत आहे. हा एकमेव बुरुज जो किल्ल्यावरती, हाच तो बाणूरगडचा एकमेव साक्षीदार, किल्ल्याची साक्ष देणारा बुरुज पूर्णपणे ढासळलेला असून त्याच्यावरती डोलात फडकणारा स्वराज्याचा भगवा, गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पवित्र समाधीस्थळ असणारे हे ठिकाण, पण सध्या याच्या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष शिल्लक नसून सर्व इतिहास समाजासमोर येणं गरजेचं आहे. शिवनेत्र बहिर्जी नाईक, स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख, अनेक चढायांच्या अगोदर त्यांनी दिलेल्या माहितीवरून छत्रपतींनी अनेक लढाया अगदी सहज जिंकून घेतल्या होत्या असा दैदिप्यमान इतिहास असणारा हा किल्ला आणि आपले बहिर्जी नाईक आज मात्र दुर्लक्षित आहेत. बाणूरगड 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्याचा हा इतिहास, अफजल खानाच्या वधानंतर झालेली ही लढाई आणि त्यानंतर ताब्यात आलेला हा आपला बाणूरगड. त्यानंतर पुढे संभाजी महाराज ज्यावेळी किल्ल्यावरती चढाई करून आले त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी समोर छत्रपती संभाजीराजांना पाहून शस्त्रे खाली ठेवून किल्ला त्यांच्या ताब्यात दिला व त्यानंतर त्यांना हटवून दौलतराव गायकवाड यांना किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमणूक केल्याची माहिती मिळते. असा हा बाणूरगड आणि बहिर्जी नायकांचा मोठा इतिहास असणारा संपूर्ण परिसर. आज मात्र या किल्ल्याचा इतिहास सर्वांनीच जपणे गरजेचं आहे, तरच हा किल्ला पुढच्या पिढीसाठी इतिहास सांगेल.